बरं टाका माझ्या मोबाईलवर. ची सर्व टीम LCVची टीम आणि अजून पोलीस स्टेशन वगैरेची टीम हेडक्वार्टरची टीम रात्रीपासून हा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनमध्ये होता आणि हा एक मोठी कारवाई आहे. मला वाटतं की हा रेतीचे जे इलिगल एक्स्कव्हेशन आहे त्या रोखण्यासाठी हा एक चांगली कारवाई राहणार आणि त्याबद्दल आमची जे टीमने मेहनत घेतलेली आहे त्यांना मी अभिनंदन करतो. सर 14 इंजिन्स आयशर गाड्यांचे इथं दिसत आहेत. बरोबर. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं चालू होतं आणि इतर विभाग म्हणजे खरं तर पोलिसांची डायरेक्ट जिम्मेदारीच नाही आहे, तर इतर विभागाने कधी कारवाई केलेली दिसली नाही. ते महसूलने बी सुद्धा काल मला वाटतं कारवाई केलेली आहे आणि 14 नाही असं 16 इंजन एक इंजनमध्ये पडलेलं आहे. ते असेल टोटल 17 इंजन, जवळपास 60 तराफे, 5-6 बोट आहे आणि 3 लहान बोट असा एक आणि एक JCB असा एक मोठी कारवाई दिसतो. सर अमाऊंट किती असेल या सीझरचं? अमाऊंट आता आपण कॅल्क्युलेट करू, पण मुद्देमाल तो असंच दिसतो. 16 इंजन जवळपास आहे, एक मध्ये पडलेला आहे 17 इंजन, 60 तराफे, एक JCB, 5-6 मोठा बोट आहे आणि 3 लहान बोट आहे. सर किती किती आरोपी हो शकतात? ताब्यात आहेत किंवा काय FIR आरोपीची आता निष्पन्न करून त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालणार. जवळपास 1.5 कोटी वरचे मुद्देमाल आहे असं आमच्या टीमचं म्हणणं आहे की 1.5 कोटीचे वरचे मुद्देमाल राहणार. आणि सध्या आरोपी जे आहे जे एक्स्कव्हेशनमध्ये होता सकाळी 2-4 ते पळून गेलेला आहे आणि त्यांना शोध घेऊन नाव निष्पन्न करून वर्कर्स असो, कॉन्ट्रॅक्टर्स असो किंवा जे काही मेन सूत्रधार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होणार. काही गुन्हा सोनखेडमध्ये दाखल होणार, काही ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणि एक लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये. तर गुन्हे दाखल करून जे काही इन्व्हॉल्व आहे, ट्रान्सपोर्टेशन असो, एक्स्कव्हेशन असो, लेबर प्रोव्हायडिंगमध्ये सर्ववर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या होणार.